बेसनचे पानं आहेत. हे पानं इथं डेसापासून कापून घ्यायचे. पूर्ण मोठं पान राहतं. जी ती सीर असते ना ती कडक असते. मग आपण ताटावरती पानं धुवून ठेवायचे आणि पाणी कमी झालं का असं ताटावर ठेवायचं. थोडे पळपाटाने लाटून घ्यायचे. या शिरा ज्या असतात ना लाटण्याने लाटून घ्यायचे. ती ठेचली जाते. मग त्याला बेसन पीठ काही असं पूर्ण लिपून घ्यायचे आणि पातवड बनवून त्याचा उकडत ठेवायचा. मीठ मिरची टाकून बेसनामध्ये ते टाकलं की उकडत ठेवायचं. उकडून आपण नाही का खाली पाणी ठेवतो त्याच्यावरून काहीतरी जाळी झाऱ्यावरती झाकण मारून ठेवायचं. 15 ते 20 मिनिटं तो उकडू द्यायचा. हे झालं की थंड करायचं. थंड केलं का त्याच्या बारीक 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 वड्या करायच्या आणि लसूण हिरवी मिरची आणि ते परतून घ्यायचं. आणि जे बनवलं की ते गरम गरम पण खायचं नाही. थोडं थंड करायचं. थंड करायचं म्हणजे का तर त्याची खवखव होते ना. थंड असलं का ते नाही तर आपल्याला हे तर ज्यावेळेस बेसन लिपतं त्याच्यात थोडंसं लिंबू पिळून टाकायचं. का लिंबू पिळल्याने खसखस काही होत नाही. पण ती शरीराला खूप आरोग्य असतं. आपल्या रक्ताचं प्रमाण पण वाढतं त्याच्यातून पण.